लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे ती किंगमेकर ठरताना आपल्याला पाहायला मिळते आहे। भाजपला राष्ट्रवादीचा आधार घेऊनच अध्यक्ष निवडावं लागणार आहे। यावर प्रतिक्रिया देण्यासाठी मंत्री बाबासाहेब पाटील आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। सर, तुमचं खूप खूप अभिनंदन की राष्ट्रवादी काँग्रेस आता सत्ता केंद्र बनलेली आहे लातूर जिल्हा परिषदेमध्ये। हो, नमस्कार। लातूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या। त्याच्यामध्ये आम्ही महायुतीच्या वतीने काही ठिकाणी निवडणुका आम्ही लढलो। राज्यामध्येच महायुतीचं सरकार असल्यामुळं काही ठिकाणी आम्ही महायुती केली आणि ते सक्सेस झालेली आहे। या निवडणुकीमध्ये विशेष करून उमेदवार कोण आहे, सक्षम उमेदवार, लोकाला मतदारसंघातली जाण असणाऱ्या उमेदवाराला मतदार राजांनी त्या ठिकाणी मताचा आशीर्वाद देऊन निवडून दिले। दुसरा फायदा असा झाला की दादा आपल्यामध्ये हयात नाहीत आणि मग आम्ही प्रचार करत असताना दादाला श्रद्धांजली मतदान रूपी द्यावी आणि लोकाला ते भावलं, पटलं ते। त्याच्यामुळं या लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर मतदारसंघामध्ये आणि उदगीर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या जागा चांगलेल्या आहेत। म्हणून निश्चितपणे लातूर जिल्हा परिषदमध्ये महायुतीचा झेंडा फडकणार आहे। जिल्हा परिषदेचा अध्यक्ष जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसचा व्हावा यासाठी आग्रह होता तुमचा निवडणुकीच्या अगोदरपासून। आता आग्रह असणार आहे का भाजपला संधी मिळणार आहे की राष्ट्रवादी आग्रह करून अध्यक्षपद आपल्याकडे घेणार आहे? माझा आग्रह नव्हता पूर्वी, पण सिच्युएशन तशी तयार झालेली आहे। तो निर्णय मी घेऊ शकत नाही। तो निर्णय आमचे नेते, प्रांताचे अध्यक्ष तटकरे साहेब आहेत, सुनेत्रा वहिनी आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत, ही नेते मंडळी घेतील। पण राष्ट्रवादीचा अध्यक्ष होऊ शकतो तर त्यांनी जे निर्णय घेतील, देवेंद्र भाऊशी चर्चा करूत आपण। राज्यामध्ये आपली महायुती आहे, वरी महायुती असताना खाली देखील आपल्याला समोपचारच कारभार करावा लागेल आणि युती केल्यानंतर आपल्याला कामाला मदत देखील सरकारची लागणारच आहे। म्हणून त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून नेते मंडळी घेतील, जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य करू। भाजपाकडे जिल्हा परिषदेची एक हाती सत्ता होती 2017 म्हणजे मागचं सभागृह जे आहे, तर 35 वरून भाजपा जे आहे ते 18 येऊन थांबलेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस मात्र पुढे जाताना मागच्या सभागृहामध्ये आपण जर पाहिलं तर संख्या कमी होती, आता 12पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस गेलेलं आहे। हो, मध्ये दादाचं क्रेज वाढलं होतं। दादा जरी हयात नसले तरी दादाच्या कामाकडे झपाटून लोक, तरुण वर्ग ओढला होता। अल्पसंख्याक दलित समाज दादाच्या कामावर खूप खुश झाला होता आणि त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून आलेला आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।